काही लोकांना व्हॉइस येत नाहीये तर त्यांनी मीटिंग लीव्ह करून परत जॉइन करा. या सेशनचं रेकॉर्डिंग पण आपण करत आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला रेकॉर्डिंग पण टाकलं जाईल. ज्यांना प्रॉब्लेम असेल आवाजाला, त्यांनी मीटिंग लीव्ह करून परत जॉइन करा. तर आपण आजपासून हा कोर्स सुरू करत आहोत. याच्यामध्ये मित्रांनो, आपण 1 दिवस इन्कम टॅक्स वरती सेशन घेणार आहोत आणि सेकंड डेला जी वरती घेणार आहोत. म्हणजे अल्टरनेट डेला आज जर इन्कम टॅक्सचं झालं, तर उद्या जी घेणार आहोत आपण. परवा परत इन्कम टॅक्स घेणार आहोत. आणि सर्वांना सांगतो, की इन्कम टॅक्सचं जे सेशन आहे, मी स्वतः सी. राम डावरे घेणार आहे आणि जी-एस-टीचं जे सेशन आहे ते आमचे लायन मित्र आणि कलीग सी. ललित पवार घेणार आहेत. तर आजच्या सेशनला आपण सुरू करत आहोत. सर्वांना परत रिक्वेस्ट आहे, की तुमचा स्वतःचा व्हिडिओ तुम्ही ऑफ करा, म्हणजे तुमचं नेट कन्झम्पशन कमी होईल आणि स्वतःला म्यूट पण करा. आजच्या याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण पॅन नंबर काय आहे, पॅनचे ऍप्लिकेशन काय आहे, नंतर पर्सन्स इन इन्कम टॅक्स काय आहे, नंतर अकाउंटिंग इयर, असेसमेंट इयर यातला फरक काय आहे, इयरली फायनान्स ऍक्ट कशाला म्हणतात आणि इन्कम टॅक्सचे स्लॅब्स ऍज पर पर्सन्स हे आपण डिस्कस करणार आहोत. मी प्रत्येक छोटा छोटा टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला विचारणार आहे, की तुम्हाला समजलं का? तर तुम्ही येस म्हणायचं आहे. नसेल समजलं तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन जे काही समजलं नसेल तुम्हाला टाकायचं आहे. तर मित्रांनो, इन्कम टॅक्स भरण्याची सुरुवात जी आहे ती पॅन नंबर पासून होते. म्हणजे पॅन नंबर असल्याशिवाय तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येत नाही. इन्कम टॅक्स मधली पहिली जी गोष्ट आहे तो आहे परमनंट अकाउंट नंबर आणि इन्कम टॅक्स पेयरची ती बेसिक आयडेंटिटी आहे. परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन कार्ड ही जो काही इन्कम टॅक्स पेयर आहे त्याची बेसिक आयडेंटिटी आहे. आणि हा पॅन नंबरचं जे ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला 49A हा फॉर्म आहे पॅनचा, त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन करावं लागतं आणि तो 49A फॉर्म भरून आपल्याला जे काही टीन फॅसिलिटेशन सेंटर आहे तिथे तो सबमिट करावा लागतो. आता इन्कम टॅक्सने एक ऑनलाईन पॅनचं पण केलेलं आहे इंडिव्हिज्युअल एचयूएफ साठी. तिथे तुम्ही अपलोड करून तुम्हाला लगेच इमिजिएट पॅन नंबर मिळतो. ते फक्त इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफ साठी आहे आणि नंतर तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट टीन फॅसिलिटेशन सेंटरला सबमिट करावे लागतात. तर ह्या पॅन नंबरच्या ऍप्लिकेशनची जी साईट आहे ती आहे, मी इथे दिलेली आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, www.tin.nhtl.com ही पॅनची वेबसाईट आहे. आता हा जो पॅन नंबरचा फॉर्म आहे तो जो काही मी तुम्हाला सांगितला 49A फॉर्म, हा 49A फॉर्म मी इथे पीडीएफ मध्ये ओपन केलेला आहे. सर्वांना दिसत असेल तो 49 फॉर्म सर्वांना दिसतोय 49A.
आता सर्वांना दिसत असेल फॉर्म 49A फॉर्म सर्वांना दिसत आहे आता. तर हा 49A फॉर्म आहे. त्याच्यावरती ऍप्लिकेशन फॉर अलॉटमेंट ऑफ परमनंट अकाउंट नंबर. आपण एकदम इन्कम टॅक्सचं बेसिक पासून सुरू करत आहोत. आणि मित्रांनो, मी जसं सांगितलं की पॅन नंबर हा बेसिक टॅक्स पेअरची आयडेंटिटी आहे. तर तो पॅन नंबर कसा काढायचा तेच आपण आता डिस्कस करत आहोत. सर्व कुणाला माहित असेल पॅन नंबरचं, परंतु तरी आपण बेसिक पासून सुरू करत आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी आणखी समजून घ्या, परंतु ज्यांना माहित नाही त्यांनी हा फॉर्म काय आहे आणि तो कसा भरायचा आणि त्यात काय काय डिटेल्स असतात आणि हा फॉर्म नीट समजून घेतला तर जसं मी अगोदरच सांगितलं की ह्या फॉर्म मध्येच तुमचा 50-60% इन्कम टॅक्स कव्हर होतो. बेसिक कन्सेप्ट तो कसा कव्हर होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हा 49A फॉर्म आहे. याच्यामध्ये जे काही लेफ्ट हँड साइडला एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा फोटो, ज्याचा पॅन नंबर आपल्याला काढायचा आहे त्याचा फोटो इथे लावावा लागतो आणि त्या फोटोची साईज पण इथे दिलेली आहे. इथे राईट हँड साइडला पण एक फोटो तुम्हाला लावावा लागतो. म्हणजे 2 फोटो तुम्हाला पॅन नंबर साठी कंपल्सरी आहे. या बॉक्समध्ये इथं एक सेंटेन्स दिलेला आहे, ओन्ली इंडिव्हिज्युअल्स टू अफिक्स रिसेंट फोटोग्राफ. म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअलचा पॅन नंबर जर आपण काढत असो तरच आपल्याला फोटो चिटकवायचे आहे. इंडिव्हिज्युअल सोडून बाकीच्यांच्या याच्यासाठी फोटोची रिक्वायरमेंट नसते. म्हणजे तुमची पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल, LLP असेल, नंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, तर तुम्हाला फोटो चिटकवण्याची गरज नाही. फक्त इंडिव्हिज्युअलचा पॅन नंबर जर तुम्ही काढत असेल तरच तुम्हाला फोटो चिटकवण्याची गरज आहे. परत तुम्ही लेफ्ट हँड साइडला या. इथे जे आहे इथे तुम्हाला साइन आणि ज्याला साइन येत नसेल त्याला लेफ्ट थंब इम्प्रेशन तिथे हे करायचं आहे. म्हणजे लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजे डाव्या हाताचा अंगठा जो आहे तो तुम्हाला इथे फोटोवरती हे करायचा आहे. म्हणजे अफिक्स करायचा आहे. हे कुणासाठी? ज्याला सही येत नाही त्याच्यासाठी. आणि ज्याला सही येत असेल त्यांनी ह्या लेफ्ट हँड साइडच्या बॉक्समध्ये फोटो चिटकून क्रॉस सिग्नेचर करायची आहे. क्रॉस म्हणजे अर्धी साईन तुमची फोटोवरती आणि अर्धी फोटोच्या बाहेर. नंतर राईट हँड साइडला जे काय आहे इथे फक्त तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि त्या फोटोच्या खाली एक बॉक्स दिलेला आहे. तिथे तुम्हाला सही करायची आहे. इथे ह्या बॉक्समध्येच तुम्हाला सही करायची आहे. बॉक्सच्या बाहेर सही जाता कामा नये किंवा जो काही लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे तो बॉक्सच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही. नंतर खाली इथे तुमचे बेसिक डिटेल्स आहे. इथे फुल नेम आहे. इथे तुम्हाला टिक करायचं आहे, श्री, श्रीमती, कुमारी, मेसर्स. म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल असेल तर याच्यामध्ये टिक येईल. बाकी सर्वांना मेसर्स मध्ये टिक येईल. म्हणजे तुमची कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, LLP असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, ट्रस्ट असेल तर इथं मेसेज मध्ये टिक मारायची. इंडिव्हिज्युअलला श्री, श्रीमती किंवा कुमारी मध्ये टिक मारायची. आता इथे तुमचं सरनेम आहे, फर्स्ट नेम आहे, मिडल नेम आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 1 नंबरला कुणाला समजायला काही प्रॉब्लेम नसावा. 2 नंबर अतिशय महत्वाचं आहे. अब्रिव्हिएशन ऑफ द अबोव नेम ॲज यू वुड लाईक इट टू बी प्रिंट ऑन पॅन कार्ड. आपण प्रत्येकाने पॅन कार्ड पाहिला असेल तर पॅन कार्ड वरती तुम्हाला काय नाव प्रिंट करून घ्यायचं आहे ते तुम्हाला द्यावं लागतं. आता मी इथे पहिल्या नंबरवरती समजा माझं नाव, सरनेम मी डावरे टाकलं, फर्स्ट नेम राम टाकलं आणि वडिलांचं नाव पंढरीनाथ मी टाकलं. परंतु मला पॅन कार्ड वरती फक्त राम पी डावरे असं पाहिजे असेल तर ते मी इथे टाकेल किंवा डावरे राम पी पाहिजे असेल ते मी इथे टाकेल. म्हणजे तुम्हाला काय प्रिंट करून घ्यायचं आहे नाव तर ते तुम्हाला 2 नंबर मध्ये टाकायचे. तुम्ही इनिशियल पण टाकू शकता, RP डावरे असं पण टाकू शकता. तर शक्यतो
याच्याशी ते मॅच पाहिजे. म्हणजे इथे जरी काही तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आहे त्याच्याशी मॅच पाहिजे. दुसरं काही तिथे चालणार नाही. समजा माझं नाव मी इथे डावरे राम पंढरनाथ टाकलं आणि इथं मला टोपण नावाने समजा डॉन म्हणतात, तर इथं डॉन टाकून ते प्रिंट होणार नाही. याच्याशी त्याचं काहीतरी साधर्म्य पाहिजे, तरच ते नाव प्रिंट होतं. तुम्हाला कुठल्या तरी टोपण नावाने ओळखतात आणि ते नाव तुम्हाला पॅन कार्ड वरती पाहिजे असेल तर तसं होत नाही. फर्स्ट याच्यामध्ये जे काही तुमचं नाव तुम्ही द्याल त्याच्याशी मॅच ते झालं पाहिजे. केशव बालवेकर यांनी क्वेश्चन विचारला आहे, हु इज सपोज टू साइन इन केस ऑफ बॉडी कॉर्पोरेट. मी येतोय त्याच्यावरती, खाली आहे ते. तुमची क्वेरी मी खाली सॉल्व्ह करतो. थर्ड नंबरला, हॅव यू एव्हर बीन नोन बाय एनी अदर नेम. इथं जर तुमचं काही जनरली जे काही मॅरिड लेडीज आहे त्यांच्यासाठी लग्नाच्या पूर्वीचं नाव इथे टाकतात. नंतर 4 नंबरला जेंडर इथे टिक करायचे आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर. 5 नंबरला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर डेट ऑफ बर्थ, तुमची पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल तर इन्कॉर्पोरेशन डेट, अग्रीमेंटची डेट, नंतर ट्रस्ट डीडची डेट, नंतर तुमची जी काही बॉडी कॉर्पोरेट असेल तर त्याची फॉर्मेशनची डेट तिथे टाकायची आहे. आता इथे 6 नंबरला डिटेल्स ऑफ पॅरेंट्स आहे, ऍप्लिकेबल ओनली फॉर इंडिव्हिज्युअल. तर whether mother is a single parent and do we wish to apply for PAN by furnishing the name of mother only. तर इथे सिंगल मदर असेल तर तिथे टाईप करायचं असेल, नो असेल तर नो करायचं आहे. इथे फादर्स नेम टाकायचं आहे, इथे मदर्स नेम टाकायचं आहे. मदर्स नेम फक्त जर सिंगल मदर असेल तर इथे येईल आणि अदर केसमध्ये तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे. इथे सर्वात महत्वाचं हे आहे की ज्या काही मॅरिड लेडीज आहे ज्यांचं पॅन कार्ड आपण काढत आहे त्यांनी सुद्धा इथे जर सिंगल मदर म्हणजे फक्त आई असेल, वडील नसेल तर आईचं नाव टाकायचं आहे आणि वडील असतील तर वडिलांचं नाव टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही मॅरिड जर असाल लेडीज तरी तुमच्या पॅन कार्ड वरती तुमच्या वडिलांचं नाव येतं. खाली इथे एक बॉक्स आहे की तुम्हाला फादरचं नेम पाहिजे आहे की मदरचं नेम पाहिजे आहे, इथे तुम्हाला टिक करायचे आहे. जर तुम्हाला पॅन कार्ड वरती फादरचं नेम पाहिजे असेल तर फादर वरती टिक करायचं आहे, मदरचं नेम असेल तर मदर वरती टिक करायचं आहे. नंतर खाली ऍड्रेस आहे, तो ऍड्रेस टाकायचा आहे. याच्यामध्ये रेसिडेन्शियल ऍड्रेस आणि ऑफिस ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. जर तुमच्याकडे एकच ऍड्रेस असेल तर सेम ऍड्रेस तुम्हाला ऑफिस ऍड्रेस मध्ये सुद्धा टाकायचा आहे. वेगवेगळ्या ऍड्रेसची गरज नाही. जर तुमच्याकडे ऑफिस नसेल तर तुमचा रेसिडेन्स ऍड्रेस तुम्हाला ऑफिस ऍड्रेस म्हणून सुद्धा टाकता येईल. नंतर इथे तुम्हाला 8 नंबरला टाईप करायचं आहे की तुम्हाला कम्युनिकेशन. अमृता मॅडम विचारत आहे, आई वडील दोघेही असतील तर दोघांचे नाव टाकले तर चालेल का? नाही, फक्त एकाचं नाव तिथे टाकायचं आहे, कारण एकाच नाव तिथे प्रिंट होतं. तुम्हाला आईचं पाहिजे असेल तर आईचं नाव प्रिंट होईल, वडिलांचं पाहिजे असेल तर वडिलांचं प्रिंट होईल. दोघांचाही प्रिंट होत नाही. आता जे आपण वरती रेसिडेन्स आणि ऑफिस ऍड्रेस बघितलं याच्यामध्ये तुम्हाला इथं टिक करायचे आहे की तुम्हाला कम्युनिकेशन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं कुठल्या ऍड्रेस वरती व्हायला पाहिजे. जर 2 डिफरंट ऍड्रेस असतील तर तुम्हाला तिथे टिक करायचे आहे कुठल्या ऍड्रेस वरती तुम्हाला कम्युनिकेशन पाहिजे. नंतर खाली तुमचा ईमेल आयडी आणि टेलिफोन नंबर टाकायचा आहे. इथे कंट्री कोड, तुमचा एसटीडी कोड, टेलिफोन नंबर आणि इथे ईमेल आयडी टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर नसेल तर इथं मोबाईल नंबर सुद्धा चालतो. खाली ईमेल आयडी द्यायचा आहे.
आता सर्वात महत्वाचं, इन्कम टॅक्स मध्ये जे काही पर्सन्स आहे ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्या पर्सन्स वरतीच हा सर्व इन्कम टॅक्स डिपेंड आहे. अमोल यांनी विचारलंय, सपोज मॅरेज लेडीज वॉन्ट टू देअर नेम आफ्टर मॅरेज, तर त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात ते मी पुढे सांगत आहे. मॅरिड लेडीज असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे किंवा काहीतरी प्रूफ पाहिजे की तुमचं लग्न झालेलं आहे. मग ते तुमचं गॅजेटमध्ये नाव चेंज झालेलं असेल ते पण चालतं, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट पण चालतं. आफ्टर व्हॉट एज कॅन वी हॅव पॅन इश्यूड? तुम्हाला पॅन हा कुठल्याही एज साठी मिळतो, फक्त 18 वर्षानंतर तुम्हाला तुमचं नाव त्या पॅन वरती येतं आणि बाकी केसमध्ये तुमचं पॅरेंटचं नाव त्याच्यासोबत येतं मायनर म्हणून. तुम्ही जर 18 वर्षाच्या खालचं पॅन कार्ड काढलं तर वरती त्याचं नाव येतं आणि त्याच्या पालकाचं नाव येतं. कंट्री कोड म्हणजे आपला जो काही कंट्री कोड आहे +91 तो कंट्री कोड आहे. तर 10 नंबर हे फार महत्वाचं आहे की तुम्ही कुणाचं पॅन कार्ड अप्लाय करत आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअलचं करत आहे, एचयूएफचं करत आहे, कंपनीचं करत आहे, पार्टनरशिपचं करत आहे, गव्हर्नमेंटचं करत आहे, एओपीचं करत आहे, तिथे तुम्हाला टिक करायची आहे. ट्रस्टचं करत आहे तर ट्रस्टमध्ये टिक करायची आहे. 11 नंबर मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. साईन येत नसेल तर थंब चालत नाही ना? थंब चालतो. मी सुरुवातीला जेव्हा वरती फोटोच्या तिथे सांगितलं की ज्यांना सही येत नाही त्यांना थंब इम्प्रेशन द्यायचे आहे, त्यावेळेस तुम्ही लक्ष दिलेलं नाही मी जे सांगत होतो. ज्यांना सही येत नाही, जे इलिटरेट आहे, त्यांना लेफ्ट हँडचा थंब तिथे द्यायचा आहे. नंतर तुमची कंपनी, फर्म आणि एलएलपी असेल तिथे रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे. आता 12 नंबर मध्ये जर तुमच्याकडे आधार नंबर असेल अलॉट झालेला तर आधार नंबर इथे तुम्हाला द्यायचा आहे. आधार नंबर आणि आधारवरती जे काही तुमचं नाव आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. आता 13 नंबर सर्वात महत्वाचा आहे, तुमचा सोर्स ऑफ इन्कम. जर तुमचा सोर्स ऑफ इन्कम जो आहे ते तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही एम्प्लॉई आहात का, सॅलराईज आहेत का, सॅलरीमध्ये टिक करायचं आहे. तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये टिक करायचं आहे. नंतर तुमचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल तर ते टिक करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, समजा एखादा स्टुडंट असेल, त्याला काही इन्कम नाही तर इथं नो इन्कमचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला टिक करायची आहे. एखादी समजा गृहिणी आहे, तिला काही इन्कम नाही परंतु तिला फॉरेन ट्रॅव्हल करायची आहे, तर तिला पॅन नंबर कंपल्सरी आहे, तर तुम्ही नॉन इन्कम मध्ये टिक करा. पॅन नंबर काढण्यासाठी तुम्हाला इन्कम असलाच पाहिजे हे काही कंपल्सरी नाही. तुम्ही कुणीही पॅन नंबर काढू शकतं. त्या केसमध्ये तुम्हाला नो इन्कम मध्ये टिक मारायची आहे. रजिस्ट्रेशन नंबर मध्ये कोणता नंबर टाकायचा? रजिस्ट्रेशन नंबर मध्ये जर तुमची कंपनी असेल तर कंपनीचा जो आरओसीनी नंबर दिलेला आहे तो टाकायचा. एलएलपी असेल तर एलएलपीचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा. जो काही जिथं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे ते रजिस्ट्रेशन नंबर तिथे टाकायचा आहे. नंतर सोर्स ऑफ इन्कम इथे टाकायचा आहे. ज्यांना काहीही इन्कम नाही ते सुद्धा पॅन नंबर काढू शकता. त्या केसमध्ये तुम्हाला नो इन्कम मध्ये टिक मारायची आहे. आता इथे रिप्रेझेंटेटिव्ह असेसी म्हणून आहे, त्याचं इथे डिटेल द्यायचं आहे. हे रिप्रेझेंटेटिव्ह असेसी म्हणजे तुमच्या वतीने जर कुणी पॅन कार्ड साठी अप्लाय करत असेल तर त्याचं नाव इथे तुम्हाला
टाकायचं आहे. त्याला रिप्रेझेंटेटिव्ह असेसी असं म्हणतात. की तुमच्या वतीने जर कुणी पॅन कार्ड साठी अप्लाय करत असेल तर त्याचे डिटेल्स इथे टाकायचे आहे. आता 15 नंबर सर्वात महत्वाचा आहे. सर्वांनी याच्याकडे लक्ष द्या. मला वाटतं तुम्ही पूर्ण हा फॉर्म ऐकून घ्या, मग क्वेरी विचारा. जे काही तुम्ही विचारताय ते पुढे मी कव्हर करत आहे, डॉक्युमेंट्स वगैरे. तर पूर्ण तुम्ही फॉर्म 49A जेव्हा मी सांगेल की संपला, तुम्हाला क्वेरी काय आहे मग तुम्ही टाका. कारण बरेचसे पॉइंट मी पुढे कव्हर केलेले आहे, डॉक्युमेंट काय काय लागतात वगैरे. तर तुम्ही जेव्हा मी सांगेल फॉर्म 49A मी माझा कंप्लीट झाला आहे तेव्हा तुम्ही क्वेश्चन विचारा. बरेच क्वेश्चन हे पुढे मी कव्हर केलेले आहेत. आता 15 नंबर मध्ये डॉक्युमेंट सबमिटेड ऍज प्रूफ ऑफ आयडेंटिटी अँड प्रूफ ऑफ ऍड्रेस. इथे तुम्हाला 3 डॉक्युमेंट द्यायचे आहे. कुठल्याही पॅन कार्ड ऍप्लिकेशन सोबत 3 डॉक्युमेंट द्यायचे आहे. 3 ते डॉक्युमेंट कोणते आहे? प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ हे तुम्हाला द्यायचे आहे. आणि इथे तुम्हाला बॉक्समध्ये त्या डॉक्युमेंटचं नाव द्यायचं आहे. इथं आय एनक्लोज, समजा प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून तुम्ही आधार कार्ड दिला असेल तर इथे आधार कार्ड टाकायचं आहे. इथे आधार कार्ड टाकायचं आहे. आणि ऍड्रेस साठी समजा तुम्ही लाईट बिल दिलं तर लाईट बिल टाकायचं आहे. म्हणजे त्या डॉक्युमेंट काय दिलं आहे त्याचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ साठी तुम्ही काय दिलं आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. काही डॉक्युमेंट कॉमन आहे, ते काय डॉक्युमेंट लागतात ते आपण पुढे बघणार आहोत. इथे त्या डॉक्युमेंटचं नाव द्यायचं आहे. जसं मी सांगितलं की 3 डॉक्युमेंट द्यावे लागतात, तर ह्या 3 बॉक्समध्ये 3 डॉक्युमेंटचे नाव तुम्हाला द्यायचे आहे. नंतर 16 नंबर मध्ये तुम्हाला आय म्हणजे जो ऍप्लिकंट आहे त्याचं नाव इथे टाकायचं आहे आणि इथे कॅपॅसिटी टाकायची आहे. आता कुणीतरी प्रश्न विचारला होता की कंपनी असेल तर खाली सही कोण करणार? तर समजा कंपनीचं तुम्ही पॅन कार्ड अप्लाय करत असाल तर इथे कंपनीचा डायरेक्टर, कंपनीचा मॅनेजर, कंपनीचा अकाउंटंट इथे तो ऍप्लिकेशन करू शकतो. मग इथे त्याचं नाव टाकायचं आणि त्याची कॅपॅसिटी टाकायची. समजा मी एखाद्या पार्टनरशिप फर्मचं पॅन कार्ड अप्लाय करत असेल तर मी इथे माझं नाव टाकेल, आय राम डावरे द ऍप्लिकेंट इन द कॅपॅसिटी ऑफ पार्टनर, मी इथे नाव टाकेल. समजा मी कंपनीचं पॅन कार्ड अप्लाय करत असेल तर इथे मी माझं नाव टाकेल आणि डायरेक्टर ऑफ कंपनी टाकेल किंवा अकाउंटंट ऑफ कंपनी टाकेल किंवा जनरल मॅनेजर ऑफ द कंपनी टाकेल. म्हणजे इथे तुम्ही अकाउंट म्हणजे त्या कंपनी कोण अप्लाय करतंय इथे नाव येतं. त्या कंपनीचं किंवा फर्मच्या वतीनं कोण अप्लाय करत आहे त्याचं नाव इथे येतं. इथे प्लेस येते, डेट येते आणि इथे परत सुरुवातीला जे आपण पाहिलं होतं की लेफ्ट हँड साइडला तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि तिथे क्रॉस साईन करायची आहे. राईट हँड साइडच्या बॉक्समध्ये तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि फोटो खाली त्या बॉक्समध्ये सही करायची आहे. आणि वरती जर तुम्हाला सही येत नसेल तर तुम्हाला लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन द्यायचा आहे. इथे खाली पण तुम्हाला बॉक्समध्ये जो अप्लाय करतो त्याची इथे सही किंवा ज्याला सही येत नसेल त्याचा डाव्या हाताचा थंब इम्प्रेशन तुम्हाला द्यायचा आहे. खाली डेट टाकायची आहे. कुठलीही पॉवर ऑफ अटर्नी साईन करण्यासाठी गरज नाही. तुम्हाला फक्त इथं नाव द्यायचं आहे आणि त्याची कॅपॅसिटी टाकायची आहे. आणि इथे तुम्हाला सही करताना इंडिव्हिज्युअल सोडून जर पार्टनरशिप फर्म असेल तर इथे तुम्हाला त्या फर्मचं
आता खाली त्या फॉर्म मध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. पहिली सर्वात महत्वाची इन्स्ट्रक्शन जी आहे, तुम्हाला हा सर्व फॉर्म बॉक लेटर मध्ये भरायचा आहे, म्हणजे कॅपिटल लेटर मध्ये, आणि ब्लॅक इंकनी तो भरायचा आहे आणि इंग्लिश मध्येच भरायचा आहे, मराठीमध्ये चालत नाही. पहिली सर्वात महत्वाची इन्स्ट्रक्शन. आता हा फॉर्म जो आहे पूर्ण मी तुम्हाला नंतर ग्रुपमध्ये टाकणार आहे. ज्या महत्वाच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहे, तर पहिली जी इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही ब्लॉक लेटर मध्ये बघा. बाकीचं जे आहे ते तुम्हाला एरिया कोड वगैरे जे आहे, अगोदर कोणी प्रश्न विचारला होता, तर एओ कोड, एरिया कोड काय आहे, तर तो तुम्हाला ह्या वेबसाईट वरती जाऊन मिळणार आहे. त्या वेबसाईट वरती पण आपण आता जाणार आहोत, परंतु ह्या वेबसाईट वरती ते एओ कोड वगैरे उपलब्ध आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला 3 फॅसिलिटेशन सेंटर आहे तिथे जमा करावा लागतो. तुम्ही जरी एरिया कोड वगैरे टाकला नाही, तरी तो जे काही 3 फॅसिलिटेशन सेंटर आहे ते तो एरिया कोड आणि रेंज कोड टाकून घेतात. हे सर्व गाईडलाईन्स दिलेले आहे की कसा फॉर्म भरायचा. की तुम्ही रीड केल्यानंतर फार काही अवघड नाही. जसं मी सांगितलं की कसा फॉर्म भरायचा तेच खाली त्यांनी दिलेलं आहे. आता सर्वात महत्वाचं, जसं मी सांगितलं की तुम्हाला 3 डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचे असतात. तर रेसिडेन्ससाठी तुम्हाला इथे बिझनेस कोड जे आहे वरती आलं होतं, ते बिझनेस कोड पण त्या फॉर्म मध्ये दिलेले आहे खाली. आता सर्वात महत्वाचं, जे काही 3 डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे आहे त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. तर त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. तर तुम्ही जर याच्यामध्ये कॉमन बघितलं, तर आधार कार्ड हे प्रूफ ऑफ आयडेंटिटी साठी पण चालतं आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस साठी पण चालतं. तर जनरली आधार कार्ड जे आहे हे दोन्हीसाठी चालतं. आणि डेट ऑफ बर्थ मध्ये इथे लिस्ट दिलेली आहे. डेट ऑफ बर्थ साठी काय काय तुम्हाला लागतं. इथे बर्थ सर्टिफिकेट आहे, इश्यूड बाय म्युनिसिपल अथॉरिटी. नंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर, मॅरेज सर्टिफिकेट, नंतर पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड. म्हणजे आधार कार्ड जे आहे ते तिन्ही ठिकाणी चालतं तुमचं. म्हणजे ज्याच्याकडे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तिन्ही ठिकाणी तुम्हाला प्रूफ ऑफ ऍड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी याच्यासाठी चालतं. ही सर्व लिस्ट दिलेली आहे. आता इथे वरची जी लिस्ट होती ती इंडिव्हिज्युअल आणि एचओएफ साठी होती. आता कंपनीसाठी कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागतं. पार्टनरशिप फर्म साठी सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यूड बाय रजिस्टर ऑफ कंपनी और पार्टनरशिप डीड. म्हणजे पार्टनरशिप साठी काय काय लागतं ते इथे दिलेलं आहे. नंतर एओपी साठी काय लागतं, कॉपी ऑफ ट्रस्ट डीड. नंतर रजिस्ट्रेशन नंबर इश्यूड बाय चॅरिटी कमिशनर. नंतर एओपी साठी काय लागतं, कॉपी ऑफ अग्रीमेंट, कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. नंतर रजिस्ट्रेशन नंबर.
नंतर जे मी तुम्हाला सांगत होतो की सिग्नेचर आणि थंब इम्प्रेशन जे आहे त्याच्याबद्दल इथे माहिती आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंटची सर्व लिस्ट दिली आहे. हा फॉर्म मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो आणि तो फॉर्म तुम्हाला या वेबसाईट वरती पण उपलब्ध आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी वेबसाईट आहे www.tin.nsdl.com. साईट ओपन करतोय मी. थोडंसं एक दोन मिनिटं जातील त्यात. ही साईट ओपन झाली, सर्वांना दिसते? यस टाईप करा. tin.nsdl.com मी साईट ओपन केली आहे, स्क्रीनवरती दिसते सर्वांना? ओके. तर ही पॅनची साईट आहे. इथे सर्व्हिसेस मध्ये गेल्यानंतर इथे पॅन वरती तुम्हाला जायचं आहे. इथे समजा तुम्हाला ऑनलाईन पॅन अप्लिकेशन करायचं असेल तर त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ऍप्लिकेशन फॉर अलॉटमेंट ऑफ न्यू पॅन नंबर. तर इथे गाईडलाईन त्याच्या दिलेल्या आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते दिलेले आहे आणि इथे
डेसिग्नेटेड सेंटर ऍक्सेप्टिंग ऑनलाईन पॅन डॉक्युमेंट्स ते पण इथे दिलेले आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पॅनचा जो फॉर्म आहे तो 3 फॅसिलिटेशन सेंटर जे आहे गव्हर्नमेंटने दिलेले तिथे तुम्हाला तो सबमिट करावा लागतो. तर इथे 3 फॅसिलिटेशन सेंटरची लिस्ट आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही पुणेमध्ये असाल तर पुणे टाकल्यानंतर पुण्याचे जे काही फॅसिलिटेशन सेंटर आहे जिथे तुम्हाला पॅनचा फॉर्म सबमिट करायचा आहे त्याची लिस्ट पूर्ण इथे येते विथ टेलिफोन नंबर आणि त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. इथे तुम्हाला सिटी चेंज करून समजा तुम्हाला आता कोल्हापूर सिलेक्ट करायची आहे तिथं कोल्हापूरवरती जायचं. इथे कोल्हापूरची लिस्ट येते. तुम्हाला नाशिक सिलेक्ट केल्यानंतर नाशिकमध्ये कुठले कुठले 3 फॅसिलिटेशन सेंटर आहे त्याची लिस्ट येते आणि या कुठल्याही तुमच्या ऑफिसच्या जवळच्या ऍड्रेसवरती सेंटरवरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. आता तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची एक अॅक्नॉलेजमेंट येते आणि तुम्ही त्याचं स्टेटस पण इथे चेक करू शकता. इथे नो स्टेटस ऑफ युअर ऍप्लिकेशन आहे. एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला इथे त्याचं स्टेटस पण कळतं. तर इथे तुम्हाला ट्रॅक युअर पॅन ऍप्लिकेशन और टॅन ऍप्लिकेशन स्टेटस. टॅन काय आहे? टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर आहे. तो पण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर आहे. टीडीएस नंबर म्हणतो आपण त्याला. तो आपण पुढे त्याचा 49B फॉर्म आहे तो काय आहे तो आपण पुढे सिलेबसमध्ये बघणार आहोत. तर आज आपण फक्त पॅन बद्दल बोलतोय. तर इथे तुम्हाला पॅन सिलेक्ट करायचा आहे. पॅन न्यू ऑर चेंज रिक्वेस्ट आणि इथे तुम्हाला तो अॅक्नॉलेजमेंट नंबर टाकायचा आहे की जो 3 फॅसिलिटेशन सेंटरला फॉर्म सबमिट केल्यानंतर जो तुम्हाला त्या अॅक्नॉलेजमेंट वरती नंबर आहे तो इथे टाकल्यानंतर आणि हा व्हेरिफिकेशन कोड इथे टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन ऍप्लिकेशनचं स्टेटस कळतं की तो अलाउड झालाय की नाही, त्याचं काय स्टेटस आहे, तो डिस्पॅच झालाय की नाही तुमचं पॅन कार्ड. तर इथे त्याचं सर्व स्टेटस हे येत असतं. तर अशी ही टीनची वेबसाईट आहे. पॅन कार्ड वरती अमेंड करायचं असेल तर त्याचा एक फॉर्म आहे अमेंडमेंट फॉर्म. तो तुम्हाला भरून 3 फॅसिलिटेशन सेंटरला जमा करायचा आहे. तो फॉर्म पण मी तुम्हाला नंतर ग्रुपवरती टाकणार आहे. तर इथे तुम्हाला ते स्टेटस तुम्हाला ऍप्लिकेशनचं कळत असतं. तर अशी ही टीनची वेबसाईट आहे tin.nhdl.com.
तर हे आपण आता पॅन ऍप्लिकेशन बद्दल बोलत होतो. पॅन बद्दल कुणाला काही अडचण आहे का आता? आपण परमनंट अकाउंट नंबर म्हणजे काय ते बघितलं. नंतर 49A कसा भरायचा, नंतर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला टीन फॅसिलिटेशन सेंटरचे ऍड्रेस कशी शोधायचे, नंतर तुम्हाला त्याचं स्टेटस कसं शोधायचं, ही त्याची वेबसाईट आहे www.tin.nhdl.com. अमेंडमेंट फॉर्म म्हणजे जर तुम्हाला पॅन कार्ड मध्ये काही अमेंड करायचं असेल, नाव चेंज करायचं असेल, तर तो अमेंडमेंटचा फॉर्म भरावा लागतो. हाऊ मच टाइम इट विल टेक टू गेट पॅन नंबर व्हाय ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आता इंडिव्हिज्युअल आणि HUF ला जर तुमचं आधार कार्ड असेल तर लगेच अलर्ट होतो. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट अप्लाय टीन फॅसिलिटेशन सेंटरला पाठवल्यानंतर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड येतं. नंबर लगेच अलर्ट होतो तो. एका कंपनीसाठी किती लोक पॅन काढू शकता? मला प्रश्न कळला नाही. पंचाक्षरी यांनी विचारलंय की एका कंपनीसाठी किती लोक पॅन काढू शकता. हा पॅन नंबर एका कंपनीला एकच मिळतो, एका व्यक्तीला एकच मिळतो आणि डबल पॅन आपल्याला होल्ड करता येत नाही. अमेंडमेंट फॉर्म ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल नाही, तुम्हाला तो टीन फॅसिलिटी सेंटरलाच द्यावा लागतो. हाऊ टू पे फी तुम्हाला जेव्हा तुम्ही टीन फॅसिलिटेशन सेंटरला जाता तिथे तुम्हाला फी पे करावी लागते. तर आता आपण पुढे जे आहे इन्कम टॅक्स मध्ये पर्सन्स काय काय आहे ते आपण बघणार आहोत. तर इन्कम टॅक्स मध्ये हे 9 पर्सन्स आहे आणि मित्रांनो हे जे काही 9 पर्सन्स आहे या 9 पर्सन्स वरती सर्व इन्कम टॅक्स हा आधारलेला आहे. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल, HUF, पार्टनरशिप फर्म, कंपनीज, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ट्रस्ट, AOP, BOI आणि AJP. तर इंडिव्हिज्युअल म्हणजे जी काही व्यक्ती आहे स्वतः व्यक्ती त्याला इंडिव्हिज्युअल म्हणतात. HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये एक हा प्रकार केलेला आहे HUF. तर तुम्ही HUF तयार करून तिचं पॅन कार्ड सुद्धा काढू शकता. HUF म्हणजे तुमच्या घरातले मेंबर घेऊन तुम्ही हिंदू अनडिवायडेड फॅमिली ही क्रिएट करू शकता. नंतर पार्टनरशिप फर्म म्हणजे 2 लोक एकत्र येऊन कमीत कमी पार्टनरशिप करू शकता, त्याला पार्टनरशिप फर्म म्हणतात. नंतर कंपनीज आपल्याला सर्वांना माहिती आहे, कंपनीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनी हे ऑप्शन आहे. पार्टनरशिप फर्म मध्ये पण सिंपल पार्टनरशिप आणि नंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ट्रस्ट आहे, AOP आहे. मगा कोणीतरी विचारलं होतं की कोऑपरेटिव्ह सोसायटीचं स्टेटस काय टाकायचं, तर ते AOP मध्ये जातं. नंतर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे आणि ह्या 8 याच्यामध्ये कुठलंही कव्हर होत नसेल तर त्याला AGP म्हणतात, आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. तर असे हे 9 पर्सन्स आहे इन्कम टॅक्स मध्ये. हे पॅन ऍप्लिकेशन बद्दल आपण ऑलरेडी बघितलं. नंतर सर्वात महत्वाचं जे आहे इन्कम टॅक्स मध्ये अकाउंटिंग इयर आणि असेसमेंट इयर. याच्यामध्ये
चैताली मॅडम, तुम्ही प्रश्न विचारला आहे की इन केस ऑफ पॅन ऍप्लिकेशन टू कंपनी ई फोटो ऑफ ऍप्लिकंट सच ॲज अकाउंटंट, याचा अर्थ तुम्ही, मी जेव्हा फॉर्म 49 हे सांगत होतो तुम्ही लक्ष दिलेलं नाही. फक्त इंडिव्हिज्युअल साठी तुम्हाला फोटो अपेक्स करायचा आहे. त्या बॉक्समध्ये राईट हँड साइडच्या आणि लेफ्ट हँड साइडच्या क्लिअर कट दिलेला आहे की ओनली इंडिव्हिज्युअल कॅन अपिक्स फोटोग्राफ्स. म्हणजे जर तुम्हाला इंडिव्हिज्युअलचं पॅन कार्ड काढायचं असेल तरच फोटोची गरज आहे. तुम्हाला कंपनीचं, पार्टनरशिप फर्मचं, एओपीचं कुठलंही पॅन कार्ड काढायचं असेल तर जो खाली सही करतो त्याचे फोटो लावायची गरज नाही. फोटो फक्त इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफचा, म्हणजे मेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल जर असेल तरच त्याच्या फोटोची गरज आहे अफिक्स करण्याची. बाकी कुठल्याही याच्यासाठी तुम्हाला फोटो अफिक्स करायची गरज नाही. हे जे आपण आता पर्सन्स बघितले याच्यामध्ये फक्त एक नंबरचं पॅन कार्ड जर तुम्ही अप्लाय करत असाल तरच फोटोची गरज आहे. बाकी 2 ते 9 साठी तुम्हाला फोटो चिटकवण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला तिथे साइन करायची आहे. तर सर्वात महत्वाचं आपण असेसमेंट इयर आणि अकाउंटिंग इयर याच्यातला फरक समजून घेऊ. तर आता आपण, आज तारीख आहे 21 सप्टेंबर 2020. तर आता कोणतं अकाउंटिंग इयर चालू आहे मला सर्वांनी टाका बरं चॅट बॉक्स मध्ये. आज आपण आहे 21 सप्टेंबर 2020. ही तारीख कोणत्या अकाउंटिंग इयर मध्ये आहे? सर्वजण हुशार आहे, सर्वांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे की आपलं जे आता अकाउंटिंग इयर चालू आहे ते 2021 सुरू आहे. इथे मी अकाउंटिंग इयर आणि असेसमेंट इयर दिलेला आहे. समजा अकाउंटिंग इयर 18-19 असेल तर त्याचं असेसमेंट इयर पुढचं वर्ष असतं. नेहमी लक्षात ठेवायचं की असेसमेंट इयर म्हणजे अकाउंटिंग इयरचं पुढचं वर्ष, म्हणजे ज्या वर्षात तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो ते असेसमेंट इयर असतं. म्हणजे आता आपण 19-20 जे वर्ष आहे की जे 1 एप्रिल 19 ला सुरू झालं आणि 31 मार्च 2020 ला ते संपलं, ह्या वर्षाचं रिटर्न आपल्याला ह्या असेसमेंट इयर मध्ये भरावं लागतं. आणि नेहमी लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स रिटर्न हे कधीही ऍडव्हान्स मध्ये भरता येत नाही. तुमचं 31/3/2020 ला वर्ष संपल्यानंतरच तुम्हाला त्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतं. तुम्हाला ऍडव्हान्स टॅक्स त्या
स्क्रीन दिसत नाही का माझी? स्क्रीन दिसते आता माझी? स्क्रीन दिसते आता माझी? बरेच लोक सांगताय दिसते स्क्रीन. स्क्रीनवरती मी इथे अकाउंटिंग इयर आणि असेसमेंट इयर दिलेला आहे. हे दिसतंय का सर्वांना? आता दिसते स्क्रीन? ओके. तर इथे मी अकाउंटिंग इयर आणि असेसमेंट इयर दिलेला आहे. जेव्हा आपण 18-19 अकाउंटिंग इयर म्हणतो, तर त्याचं असेसमेंट इयर असतं 19-20. जेव्हा 19-20 असेसमेंट इयर म्हणतो, अकाउंटिंग इयर म्हणतो, त्याचं असेसमेंट इयर असतं 20-21. आणि जेव्हा आपण 20-21 अकाउंटिंग इयर म्हणतो, त्याचं असेसमेंट इयर असतं 21-20. तर असेसमेंट इयर म्हणजे अकाउंटिंग इयरच्या पुढील वर्ष. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की असेसमेंट इयर म्हणजे अकाउंटिंग इयरचं पुढील वर्ष. तर आता हे काही 19-20 जे काही अकाउंटिंग इयर संपलं, तर हे संपल्यानंतर आपल्याला 20-21 असेसमेंट इयर मध्ये ह्या वर्षाचं रिटर्न भरावं लागतं. तर असा हा अकाउंटिंग इयर आणि असेसमेंट इयर मधला फरक आहे. अकाउंटिंग इयर आणि असेसमेंट इयर मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे? आता पुढचं जे महत्वाचं आहे की इयरली फायनान्स ऍक्ट काय आहे, की आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपले इन्कम टॅक्सचे जे रेट आहे ते कोण डिसाईड करतं? मला चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या की इन्कम टॅक्सचे जे रेट आहे ते कोण डिसाईड करतं? हू डिसाईड इन्कम टॅक्स रेट? फायनान्स मिनिस्टर, केंद्र सरकार.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, फायनान्स मिनिस्टर, सीबीडीटी, जे उत्तर देत नाही त्यांना उत्तर माहिती नाही असं मी समजतो. फायनान्स डिपार्टमेंट. आता स्टॉप करा, माझ्याकडे लक्ष द्या, मी सांगतो. आता चॅट बॉक्स मध्ये उत्तर देणं स्टॉप करा तुम्ही. मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. तर प्रत्येक वर्षी पार्लमेंटमध्ये बजेट मांडलं जातं आणि त्या बजेटमध्ये इन्कम टॅक्सचे रेट डिसाइड होतात आणि ते बजेट पार्लमेंटमध्ये पास होतं आणि त्याला इयरली फायनान्स ऍक्ट असं म्हणतात. हा जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे तो बेसिक ऍक्ट आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. आणि दरवर्षी जे काही बजेट मांडलं जातं पार्लमेंटमध्ये आणि जे काही पास होतं त्याला इयरली फायनान्स ऍक्ट असं म्हणतात. आणि प्रत्येक वर्षी पार्लमेंटमध्ये बजेट पास करावं लागतं आणि ते बजेट जे असतं ते कमिंग अकाउंटिंग इयर साठी असतं. म्हणजे जे काही पुढे येणारं अकाउंटिंग इयर आहे त्याच्यासाठी ते बजेट असतं आणि अकाउंटिंग इयर सुरू व्हायच्या 1-2 महिने आधीच पार्लमेंटमध्ये त्या वर्षाचं बजेट प्रेझेंट केलं जातं. आता जे काही लेटेस्ट बजेट पार्लमेंटमध्ये आपल्या प्रेझेंट केलं होतं ते केलं होतं 1 फेब्रुवारी 2020 ला. आणि ते 1 फेब्रुवारी 2020 ला जे काही बजेट पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केलं होतं ते 20-21 अकाउंटिंग इयर साठी होतं. जसं मी तुम्हाला सांगतो की 1 ते 2 महिने आधीच बजेट पास करावं लागतं. तर जे काही 1 फेब्रुवारीला लेटेस्ट बजेट मांडलं गेलं होतं ते 1 एप्रिल 2020 ला जे काही अकाउंटिंग इयर सुरू होणार होतं म्हणजे 20-21 अकाउंटिंग इयर साठी हे बजेट होतं. आणि बजेट हे पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टर मांडतो आणि त्याच्यावरती पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये डिस्कशन होतं. त्याच्यामध्ये रेट डिसाइड होतात आणि त्या दोन्ही सभागृहांनी ते पास केलं की तो इयरली फायनान्स ऍक्ट पास होतो आणि त्याच्यामुळे त्यानुसार जे काही रेट इन्कम टॅक्सचे डिसाइड होतात ते आपल्याला ऍप्लिकेबल होतात. तर असं इयरली बजेट जे पार्लमेंटमध्ये मांडलं जातं ते आपले इन्कम टॅक्सचे रेट डिसाइड करतं. म्हणजे इन्कम टॅक्सचे रेट डिसाइड करण्याचे जे पॉवर आहे ते आपल्या पार्लमेंटला आहे. म्हणजे जे काही आपण खासदार निवडून देतो ते खासदार इन्कम टॅक्सचे रेट डिसाइड करतात. ज्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट, ज्यांनी फायनान्स मिनिस्टर, ज्यांनी सीबीडीटी हे उत्तर दिलेलं आहे ते सर्व चुकलेले आहे. तर इन्कम टॅक्सचे रेट जे आहे ते आपलं पार्लमेंट डिसाइड करतं आणि आपले जे काही फायनान्स मिनिस्टर आहे ते पार्लमेंटमध्ये बजेट मांडतात. आणखी थोडस सोपा प्रश्न विचारतो. आता फायनान्स मिनिस्टर कोण आहे आपले? चॅट बॉक्स मध्ये जरा उत्तर द्या मला. हु इज फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया? आता थोडं आणखी जवळ येऊ. हु इज फायनान्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर कोण आहे? केंद्रीय अर्थमंत्री ह्या निर्मला सीतारामन आहे, हे बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचे जे काही अर्थमंत्री आहे ते अजित पवार आहे. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी अपडेट आहे याच्याबद्दल.
ओके, स्टॉप करा आता. आता चॅट बॉक्स मध्ये टाकणं स्टॉप करा. आता तुम्हाला समजलं इयरली फायनान्स ऍक्ट काय असतो. याच्यावरती कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. जे काही मी सांगितलं की आपले इन्कम टॅक्सचे रेट आहे ते वर्ष सुरू व्हायच्या आधीच डिसाइड होतात. ते पार्लमेंट डिसाइड करतं आणि पार्लमेंटमध्ये ते डिसाइड झाल्यानंतर ऍक्ट पास होतो. त्याला इयरली फायनान्स ऍक्ट असं म्हणतात. आता सर्वात महत्वाचं इन्कम टॅक्सचे जे रेट आहे ते रेट कसे आहे ते आपण बघणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्कम टॅक्स मध्ये जे पर्सन्स आहे, मी तुम्हाला परत त्या स्लाइड वरती घेऊन जातो कारण स्लाइड दिसत नव्हती ती. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे पर्सन्स आहे इन्कम टॅक्स मध्ये, 9 पर्सन्स आहे इन्कम टॅक्स मध्ये आणि याच्यानुसार तुम्हाला इन्कम टॅक्सचे रेट, इन्कम टॅक्सचे फॉर्म हे चेंज होत असतात. तर हे 9 पर्सन्स आहे. इंडिव्हिज्युअल, एचयूएफ, पार्टनरशिप फर्म, कंपनीज, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ट्रस्ट, एओपी, बीओआय आणि एजेपी हे 9 पर्सन आहे. तर आपण आता जे काही पर्सन इन्कम टॅक्सचे रेट आहे ते ऍज पर पर्सन्स आहे. म्हणजे पर्सन्स नुसार ते इन्कम टॅक्सचे रेट चेंज होतात आणि काही जे पर्सन आहे त्यांना स्लॅब रेट आहे आणि बाकीच्यांना डायरेक्ट रेट ऑफ टॅक्स आहे. म्हणजे जे काही स्लॅब रेट आहे हे फक्त इथे मी सांगितलं आहे त्यांनाच आहे, ए आणि बी, इंडिव्हिज्युअल, एचयूएफ, एओपी आणि बीओआय आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी, फक्त यांनाच स्लॅब रेट आहे. बाकीच्यांना डायरेक्ट टॅक्सचा रेट आहे. तर ते स्लॅब रेट काय आहे ते आपण आता बघू. तर इथे टॅक्स रेट फॉर इंडिव्हिज्युअल, एचयूएफ, एओपी आणि बीओआय हे टॅक्स रेट मी दिलेले आहे. तर इथे मी 2 वर्षाचं कंपॅरिझन दिलेलं आहे. फिनान्शियल इयर 18-19, फिनान्शियल इयर 19-20 आणि हे इंडिव्हिज्युअल, एचयूएफ आणि एओपीचे टॅक्स रेट आहे. तर इंडिव्हिज्युअल मध्ये 3 कॅटेगरी केलेल्या आहे. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल जो आहे तो इंडिव्हिज्युअल, सिनियर सिटीजन आणि व्हेरी सिनियर सिटीजन. म्हणजे जो 60 वर्षापर्यंतचा इंडिव्हिज्युअल आहे त्याचे टॅक्स रेट वेगळे, त्याला नॉर्मल इंडिव्हिज्युअल म्हणतात. सिनियर सिटीजन जो आहे तो 60 ते 80 वर्षाचा जो पर्सन आहे त्याला सिनियर सिटीजन म्हणतात आणि ज्याचं वय जे आहे ते 80 वर्षाच्या वरती आहे त्याला व्हेरी सिनियर सिटीजन असं म्हणतात. टॅक्स रेट जे आहे ते इंडिव्हिज्युअल, एचयूएफ आणि एओपी बीओआय साठी हे आहे आणि फक्त इंडिव्हिज्युअल साठी या 3 कॅटेगरी आहे. याच्यामध्ये जो इंडिव्हिज्युअल 60 वर्षापर्यंत आहे त्याला वेगळे रेट आहे. जो 60 ते 80 वर्षाचा आहे त्याला वेगळे रेट आहे आणि जो 80 वर्षाच्या वर आहे त्याला व्हेरी सिनियर सिटीजन असं म्हटलेलं आहे. तर हे 2 वर्षाचं मी कंपॅरिझन दिलेलं आहे की 18-19 ला 2.5 लाखापर्यंत काही टॅक्स नव्हता. 2.5 ते 5 लाख 5% हे 19-20 आणि 18-19 ला सेम स्लॅब आहे. फक्त इथे जो 60 वर्षापर्यंत आहे त्याला 2.5 लाखाचा स्लॅब होता. जो 60 ते 80 वर्षाचा आहे त्याला 50,000 आणखी एक्स्ट्रा एक्झम्पशन आहे आणि जो 80 वर्षाच्या वरती आहे त्याला 5 लाखाचं बेसिक एक्झम्पशन आहे.
याची पीपीटी आणि रेकॉर्डिंग मी ग्रुपवरती टाकणार आहे. तर याची पीपीटी पण ही सर्व तुम्हाला मी ग्रुपवरती टाकणार आहे. तर असे हे फक्त इंडिव्हिज्युअल साठी 3 स्लॅब आहे. बाकी एचओपी एओपी बीओएफ साठी हा फक्त बेसिक स्लॅब आहे. बाकी फक्त इंडिव्हिज्युअल साठी हे 3 स्लॅब आहे. आणि हा टॅक्स आल्यानंतर तुम्हाला हेल्थ आणि एज्युकेशन सेस पण भरावा लागतो. तो जो काही तुमचा इन्कम टॅक्स रेट येईल, इन्कम टॅक्स येईल त्याच्यावरती 4% असतो. आणि 19-20 अकाउंटिंग इयरला हे रिबेट आहे 87A ते 12,500 पर्यंत आहे. आणि ज्याचा इन्कम 5 लाखापर्यंत आहे त्यालाच हे रिबेट अवेलेबल आहे. ज्याचा इन्कम 5 लाखाच्या वरती गेला त्याला हे रिबेट अवेलेबल नाही. आणि हे अकाउंटिंग इयर 19-20 साठी आहे. हे रेट सर्वांना लक्षात आले? रेटमध्ये कुणाला काही अडचण? रेटमध्ये काही जर क्वेरी असेल तर विचारा लगेच. आता अगोदरचे जे रेट बघितले आपण ते इंडिव्हिज्युअल एचयूएफ बीओ बीओआय आणि एओपी साठी बघितले. तर पार्टनरशिप फर्म ज्या आहे त्या पार्टनरशिप फर्म आणि लिमिटेड लायबिलिटी फर्म याच्यासाठी 30% रेट आहे. आणि त्याला सरचार्ज पण आहे. सरचार्ज हा नेहमी इन्कम टॅक्स वरती लागतो. नंतर कंपनीसाठी जे रेट आहे हे 19-20 साठी आहे फक्त. तर इन्कम टॅक्स साठी जे रेट आहे कंपनीसाठी 22% आहे. आणि ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 1 ऑक्टोबर 19 नंतर स्थापन झालेल्या आहे त्यांच्यासाठी 15% आहे. आणि इथे सरचार्ज पण त्याला कंपनीला लागतो. टीडीएस कट ऑफ चेंज जो आहे तो आपण टीडीएस टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. माझा स्वतःचा इन्कम टॅक्स मी स्वतः भरू शकतो का? भरू शकतो. आपण ते रिटर्न कसे भरायचे, इन्कम टॅक्स चलन कसं भरायचं त्या टॉपिक मध्ये पुढे कव्हर करणार आहोत. तर हे कंपनीचे रेट आहे. आपण इंडिव्हिज्युअलचे रेट बघितले, नंतर पार्टनरशिपचे बघितले आणि कंपनीचे बघितले. हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे रेट आहे स्लॅब रेट. कोऑपरेटिव्ह सोसायटीला 10,000 पर्यंत 10% टॅक्स आहे. 10,000 ते 20,000 20% टॅक्स आहे. आणि 10,000 20,000च्या वरती 30% टॅक्स आहे. आणि हा सरचार्ज ऍप्लिकेबल होतो 12% जर का त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं इन्कम 1 कोटीपर्यंत जर गेलं तर. तर आता मी इथे एक एक्झाम्पल घेतला आहे. त्याचा रेट आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत. तर हे 6 लाख रुपये एक एक्झाम्पल आपण इथे घेत आहोत. 6 लाख रुपये एखाद्याचं इन्कम आहे. तर केशव यांनी विचारलं इन केस ऑफ कंपनी टॅक्स रेट इज ऍप्लिकेबल ऑन ग्रॉस प्रॉफिट और नेट प्रॉफिट. हे सुद्धा आपण पुढे कव्हर करणार आहोत की इन्कम टॅक्स इन्कम म्हणजे काय आणि प्रॉफिट म्हणजे काय हे सर्व आपण पुढे कव्हर करणार आहोत. तुमच्या सर्व क्वेरीज ह्या पूर्ण तुमच्या कोर्समध्ये कव्हर होणार आहे. ग्रॉस प्रॉफिट कशाला म्हणायचं, नेट प्रॉफिट कशाला म्हणायचं, नेट प्रॉफिट आणि इन्कम मध्ये काय फरक आहे,
हे सर्व आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे आजच सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. तुमचा जेव्हा कोर्स कंप्लीट होईल तेव्हा पूर्ण तुम्हाला नॉलेज त्याचं मिळालेलं असेल. तर इथे तुम्ही आता एक जे आपण इंडिव्हिज्युअलचे स्लॅब बघितले, त्याचा इथे मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. ज्याचं इन्कम 6 लाख रुपये आहे आणि ज्याचं एज 60 वर्षापेक्षा कमी आहे. तर त्याचा इन्कम टॅक्स मी इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. 2.5 लाखापर्यंत त्याला काही टॅक्स नाही. नंतर 2.5 ते 5, 5% आणि 5 ते 10, 10%. तर 6 लाख इन्कम आहे. त्यातनं मी 2.5 लाखापर्यंत काहीही टॅक्स नाही. म्हणून ते 2.5 लाख रुपये लेस केले. उरले 3.5 लाख रुपये. त्या 3.5 लाखापर्यंत 2.5 लाखाला आहे 5%. म्हणजे 2.5 लाखावरती आला 12,500. तर 6 लाखामधनं 2.5 गेले. नंतर 2.5 बेसिक एक्झम्पशन केलं. उरले 3.5 लाख रुपये. त्या 3.5 लाखामधून पहिला स्लॅब गेला 2.5 लाखाचा. त्याला टॅक्स आला 12,500. नंतर त्या 3.5 मधनं 2.5 गेले, उरले 1 लाख. त्या 1 लाखाला टॅक्स आला 20%, 20,000. तर 6 लाखाला टॅक्स येतो 32,500. हे जे आहे ज्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे. आणि जसं मी सांगितलं की 4% सेस आहे. तो सेस लागतो ह्या इन्कम टॅक्स वरती. जो इन्कम टॅक्स 32,500 आला त्याच्यावरती 4% सेस आपल्याला काढावा लागतो. तो 32,500च्या 4% आला 1,300 रुपये. असा तुमचा टोटल टॅक्स आला 32,500 प्लस 1,300 रुपये. हे एक आपण कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये कुणाला काही समजलं नसेल तर विचारा. या कॅल्क्युलेशन मध्ये जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर लगेच विचारा. एक लाखाला 20% कसे काय? 3.5 मधून 2.5 का लेस केले? परत लक्षात घ्या, आपला जो स्लॅब आहे तो काय आहे की ज्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे त्याला 2.5 लाखापर्यंत काही टॅक्स नाही. म्हणून मी इथे 6 लाखामधनं 2.5 लाख वजा केले. 6 लाखामधनं 2.5 लाख वजा केल्यानंतर उरले 3.5 लाख रुपये. दुसरा स्लॅब काय आहे? 2.5 ते 5 लाखापर्यंत 5% आहे. मग इथे पहिले 2.5 गेले, उरलेले 2.5 वरती 5%. म्हणजे 2.5 लाखावरती 5% 12,500. तर आतापर्यंत किती याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट केला आपण? पहिले 2.5 लाख रुपये लेस केले, उरले 3.5. या 3.5 वरती 2.5 वरती टॅक्स काढला आपण. 3.5 मधनं 2.5 गेले, हे 2.5 वरती 12,500 टॅक्स. 3.5 मधनं 2.5 गेले, उरले 1 लाख रुपये. आणि आपला स्लॅब 5 लाखाच्या वरती 20% आहे. म्हणून उरलेल्या 1 लाखावरती 20% काढला, तो आला 20,000. आणि मग त्याच्यावरती आपण 4% सेस काढला. आता आलं लक्षात? सुनील हिले 1 लाखावरती 10% कसं काय येईल? आपला स्लॅब काय आहे? 2.5 लाखापर्यंत काही नाही. 2.5 ते 5
आता सर्वात शेवटी तुम्हाला ही वेबसाईट आहे ही ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट वरती तुम्हाला मी घेऊन जातो. याच्यावरती खूप सारी माहिती उपलब्ध आहे. ही साईट ओपन झाली दिसते सर्वांना. साईट ओपन झाली दिसते का सर्वांना? तर तुम्ही सर्वांनी ह्या वेबसाईट वरती हप्त्यातनं 1-2 तास तरी वेळ घालवायचा आहे. या वेबसाईट वरती गव्हर्नमेंटने आपल्याला खूप सारी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. या वेबसाईट वरती जे काही आपण पर्सन्स बघितले हे बघा, इथे इंडिव्हिज्युअल एचयूएफ, फर्म, एलएलपी, एओपी, बीवाय, कंपनी, कंपनीमध्ये पण डोमेस्टिक कंपनी, फॉरेन कंपनी, ट्रस्ट, नॉन रेसिडेंट हे सर्व इथे दिलेलं आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल मध्ये जर गेलो तर इथे खूप सारी माहिती दिलेली आहे. इथे हाऊ टू अप्लाय पॅन, रिक्वेस्ट फॉर करेक्शन. मगा कोणीतरी विचारलं होतं की करेक्शन कसं करायचं पॅन मध्ये. तर हा रिक्वेस्ट फॉर पॅन नंबर करेक्शन किंवा चान्स 4चा फॉर्म आहे. मी तुम्हाला ह्या वेबसाईट वरती घेऊन गेलो. इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल मध्ये घेऊन गेलो आणि इंडिव्हिज्युअल मध्ये गेल्यानंतर पॅन कसं अप्लाय करायचं, नंतर रिक्वेस्ट फॉर करेक्शन मध्ये घेऊन गेलो. इथे गेल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म आपण 49A जो फॉर्म बघितला तो पॅन कार्ड ऍप्लिकेशन साठी बघितला. तुम्ही पॅन कार्डचं ऍप्लिकेशन केलं, नंतर पॅन कार्ड आलं आणि तुम्हाला वाटतंय की त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचं आहे, तर हा रिक्वेस्ट फॉर न्यू पॅन कार्ड और चेंजेस और करेक्शन इन पॅन. तुमचं पॅन कार्ड जरी हरवलं आणि तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तरी सुद्धा हा पॅन चा फॉर्म वापरावा लागतो. याची पीडीएफ कॉपी तुम्हाला मी नंतर ग्रुपमध्ये टाकणारच आहे. तर हे सर्व तुम्हाला ह्या जी काही वेबसाईट आहे incometaxindia.gov.in याच्यावरती उपलब्ध आहे. नंतर इथे व्ह्यू मोर मध्ये गेल्यानंतर इथे बघा इन्कम टॅक्सचे स्लॅब दिलेले आहे. इंडिव्हिज्युअल साठी 2.5 लाख रुपये, रेसिडेन्स इंडिव्हिज्युअल एज ऑफ 60 इयर्स बट बिलो 80 इयर्स 3 लाख रुपये, नंतर 80 इयर्सच्या वरती 5 लाख रुपये. इथे स्लॅब पण तुम्हाला दिलेले आहे. तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. नंतर पॅन साठी कसं ऍप्लिकेशन करायचं, नंतर पॅन कुठं सबमिट करायचा, नंतर डाउनलोड प्लॅन ऍप्लिकेशन फॉर्म, फॉर्म फॉर चेंजेस और करेक्शन इन पॅन, हे सर्व तुम्हाला गव्हर्नमेंटनी ह्या वेबसाईट वरती
उपलब्ध करून दिलेलं आहे. तर तुम्ही जे काही बीकॉम, एमकॉम ग्रॅज्युएट आहात आणि ज्यांना इन्कम टॅक्स मध्ये करिअर करायचं आहे, तुम्ही सर्वांनी ह्या वेबसाईट वरती हप्त्यातनं 2-3 तास तरी घालवायला पाहिजे. याच्यामध्ये खूप सारं माहिती आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी फ्री उपलब्ध करून दिलेली आहे. न्यू मॅरिड वुमनसाठी नेम चेंज करायचा असेल तर हाच फॉर्म फिल करायचा का? हो. जो काही चेंज ऑफ पॅनचा फॉर्म आहे तोच फाईल करायचा आहे. नंतर इथे हेड्स ऑफ इन्कम दिलेला आहे. रिटर्न फाइलिंग इथे दिलेला आहे. इथे तुम्ही रिटर्न फिलिंग वरती गेल्यानंतर, आता आपण इथे इंडिव्हिज्युअल वरती आहो. रिटर्न फिलिंग मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला खाली ITR चे फॉर्म दिलेले आहे. ITR 1 हा कुणाला ऍप्लिकेबल होतो तो दिलेला आहे. इथे तुम्हाला तो PDF वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला तो PDF चा ITR 1 फॉर्म इथे दिसतो. हे बघा, इथे फॉर्म हा ओपन झाला. ITR 1 फॉर्म इथे ओपन झाला. इथे तुम्ही राईट क्लिक केल्यानंतर सेव्ह आज केलं तर तुमच्या पीसी वरती हा फॉर्म सेव्ह करता येईल. इथे राईट क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म जर पीसी वरती डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला सेव्ह ॲज करून इथे हा डाउनलोड करता येईल. ITR 1 कुणासाठी ऍप्लिकेबल आहे ते इथे दिलेलं आहे. तो सुद्धा तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल. ITR 3 कुणासाठी आहे तो सुद्धा इथे तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल. ITR 4 कुणासाठी आहे ते इथे दिलेलं आहे. ते तुम्हाला इथे डाउनलोड करता येईल. तर खूप सारी माहिती इथे तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी उपलब्ध करून दिलेली आहे. इथे टॅक्स कॅलेंडर वरती जर तुम्ही गेले तर इथे तुम्हाला प्रत्येक महिन्याची ड्यू डेट काय आहे ते इथे दिलेलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्सची काय काय ड्यू डेट आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रत्येक महिन्याचं. इथे मी इंडिव्हिज्युअल वरती टॅक्स कॅलेंडर मध्ये गेलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याची काय कंप्लायन्स करावा लागतो ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता आपण समजा सप्टेंबर मध्ये आहे तर सप्टेंबर मध्ये काय कंप्लायन्स आहे हे बघा, इथे सप्टेंबर महिन्याचा कंप्लायन्स आहे. तर 15 सप्टेंबरला ऍडव्हान्स टॅक्सची ड्यू डेट होती. नंतर 30 सप्टेंबरला काय काय ड्यू डेट आहे त्या इथे दिलेल्या आहे. नंतर 30 सप्टेंबरला दुसऱ्या काय ड्यू डेट आहे त्या इथे दिलेल्या आहे. नंतर ऑक्टोबरमध्ये काय ड्यू डेट आहे, प्रत्येक महिन्याच्या ड्यू डेट इथे काय काय आहे नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये, त्या तुम्हाला इथे फ्री मध्ये बघायला मिळणार आहे. ही आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी एक सोय करून दिलेली आहे.
तर ह्या वेबसाईटवरती भरपूर सारी माहिती उपलब्ध आहे. इथं प्रत्येकाचं होमवरती गेल्यानंतर इथे इंडिव्हिज्युअल एचयूएफचं आहे, इथं फर्मचं आहे, इथं कंपनीचं आहे, इथे ट्रस्टचं आहे. प्रत्येकाची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. इथे पण तुम्हाला फॉर्म डाउनलोडचं ऑप्शन आहे. इथे फॉर्म डाउनलोड मध्ये गेल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न वरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे इथे पण तुम्हाला इन्कम टॅक्सचे जे रिटर्नचे फॉर्म आहे हे इथून पण तुम्हाला डाउनलोड करता येतात. इथे समोर पीडीएफ त्याचं ऑप्शन दिलेलं आहे. तर अतिशय इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट आहे. तुम्ही याच्यावरती रोज थोडासा वेळ दिला तर तुम्हाला बरीच सारी माहिती याच्यामध्ये उपलब्ध आहे. हे टॅक्स कॅलेंडर आहे की तिथे तुम्हाला इथे इन्कम टॅक्सचे फॉर्म आहे. तर आज आपण सर मग फॉर्म फिलअप कसे करायचे ते आपल्या कोर्समध्ये आहे. तुम्ही एकाच दिवशी सर्व आपल्याला कव्हर करणं पॉसिबल नाही. फॉर्म कसे फाईल करायचे ते पण आपण बघणार आहोत. कुठे फाईल करायचे ते पण आपण बघणार आहोत. इन्कम टॅक्सचे कुठलेही फॉर्म हे आता फिजिकल सबमिट करता येत नाही इन्कम टॅक्स रिटर्नचे. तर ते कसे भरायचे फॉर्म ते पण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर आहे. फक्त पहिल्या दिवशी आपण सर्वच तुम्हाला मिळणार नाही. आपण एक एक टॉपिक घेत आहोत. तर आज आपण जे काही कव्हर केलं, पॅन कव्हर केलं, पॅन ऍप्लिकेशन कसं भरायचं, ते कुठे भरायचं, काय करायचं ते बघितलं. पर्सन्स इन इन्कम टॅक्स बघितले. नंतर अकाउंटिंग इयर, असेसमेंट इयर बघितलं. नंतर इयरली फायनान्स ऍक्ट बघितला आणि इन्कम टॅक्सचे स्लॅब पण बघितले. तर आज आपण इथे शेवटच्या याच्यापर्यंत आलेलो आहे. आजच्या याच्यामध्ये जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. तुम्ही मला किंवा ललित सरांना पर्सनल व्हॉट्सअप जरी केला काही क्वेरी असेल तरी आम्ही तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देऊ. तर आजच्या याच्यामध्ये जर काही क्वेरी असेल तर विचारा आणि सर्वांनी चॅट बॉक्समध्ये टाका की आज जे काही आपण शिकलो याच्यामध्ये तुम्हाला नवीन काही शिकायला मिळालं का. असं कुणी म्हणेल की मला काहीच शिकायला मिळालं नाही आज. नवीन शिकायला मिळालं सर्वांना.
याचं रेकॉर्डिंग पण मी ग्रुपवरती उद्या सकाळी टाकेल, कारण ते कन्वर्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेल. आणि आपला जो काही पेड मेंबरचा ग्रुप आहे, त्याच्यावरती पण तुम्ही आजचं सेशन कसं वाटलं तुम्हाला त्याच्याबद्दल टाका. काही नवीन माहिती मिळाली, अपडेशन मिळालं, तर ते तुम्ही ग्रुपवरती पण टाका. तर आज आपण इथे थांबत आहोत. उद्या आपले जे काही दुसरे कोच आहे ललित सर, तर ते उद्या आपल्याला जीएसटी वरती घेणार आहेत. म्हणजे आज आपण इन्कम टॅक्स बघितलं, उद्या जीएसटी बघणार आहोत, परवा परत इन्कम टॅक्स बघणार आहोत. तर उद्या ललित पवार सर जीएसटी वरती आपल्याला सेशन घेणार आहेत. तर आज आपण इथे हे सेशन थांबत आहोत. तर उद्याची लिंक तुम्हाला ग्रुपवर टाकली जाईल. जे लोक ग्रुपमध्ये नाही त्यांनी मला पर्सनल मेसेज करा. आपला हा पेड मेंबरचा ग्रुप वेगळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. धन्यवाद. तुमच्या कॉमेंट वाचून मला पण थोडंसं हे वाटतं, की मी जे काही शिकवतोय ते तुम्हाला कळतंय. रिक्वेस्ट एव्हरीवन टू लॉग इन 5 to 10 मिनिट्स अर्लियर. तर उद्यापासून आपण शार्प 6 वाजता सुरू करणार आहोत. कारण आज थोडंसं इनॉग्रेशन होतं. पहिला दिवस होता. म्हणून आपले 5-10 मिनिटं गेले. परंतु उद्यापासून आपण बरोबर 6 वाजता शार्प सुरू करणार आहोत. तर धन्यवाद. आज आपण इथे थांबत आहोत. भेटू उद्या. थँक यू.